नमस्कार, एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या काही एपिसोडमध्ये आपण मालवण एक्सप्लोर केलं होतं आणि आजचा जो व्लॉग असणार आहे त्यामध्ये आपण मालवणमधील प्रसिद्ध जे मुख्य ठिकाण आहेत ते बघणार आहोत. तर समुद्रकाठी वसलेले मालवण हे कोकण प्रांतातील पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेले एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. तळकोकणातील या शहरामध्ये आश्चर्यकारक समुद्रकिनारे, अभेद्य बेट किल्ले, मंदिरे आणि सागरी बायोडायव्हर्सिटीने भरलेले हे रोमांचक शहर आहे. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मालवण येथील प्रेक्षणीय स्थळे, क्रिस्टल क्लिअर समुद्रकिनारे आणि याच समुद्रातील काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि बरंच काही. ज्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी घोषित करण्यात आला त्यावेळी मालवणचे त्यामध्ये योगदान 60% एवढे होतं. तर मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण याच मालवणमधील जे काही मुख्य ठिकाण आहेत त्यांच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती मिळवली होती. यामध्ये आपण स्टे कुठे करायचा, स्टेचे चार्जेस काय आहेत, या ठिकाणी जे खायला फूड कुठे कुठे चांगलं मिळतं, याशिवाय ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालतात त्या कुठे चांगल्या आहेत, त्यांचे चार्जेस काय आहेत, हे सर्व डिटेल्समध्ये आपण बघितलं होतं. आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा. तर मालवणमधील सर्वात मुख्य ठिकाणांमध्ये सर्वप्रथम येतं ते सिंधुदुर्ग किल्ला आणि आपण मालवण या प्रदेशाला भेट देतो ते मुख्य म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी दांडिया बीचवरून 100 रुपयाचे फेरीचे तिकीट काढून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्वाचे स्थान होते. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर जवळपास 48 एकरांमध्ये पसरलेले आहे. तटांची लांबी सर्वसाधारणपणे 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. भविष्यात होणाऱ्या परकीय आक्रमणांचे संभाव्य धोके लक्षात घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा आरमार त्याचा समुद्र या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली आणि याचेच एक उदाहरण म्हणून त्यांनी मालवण येथील कुर्टे बेटावर अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्याचं बांधकाम एवढं मजबूत आहे की 300 वर्ष लाटांचे मारे झेलून देखील हा किल्ला आजही जशाच्या तसे भक्कमपणे या समुद्रात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही मालवणला जाताय तर सिंधुदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या. तर मालवण येथील पुढचं जे प्रेक्षणीय स्थळ आहे ते म्हणजे दांडी आणि मालवण समुद्र किनारा. तर या ठिकाणी तुम्हाला समुद्रामध्ये विविध प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला मिळतील आणि त्यांचे जे रेट्स आहेत ते अत्यंत रिजनेबल आणि जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेणारे जे ग्रुप्स आहेत ते अत्यंत कोऑपरेटिव्ह आहेत आणि विशेष करून येथे आपल्या सेफ्टीची मोठी प्रिकॉशन घेतली जाते. तर या ठिकाणी आपल्याला स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट स्की अशा विविध प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपल्याला येथे करायला मिळतात. तर मालवणला जात आहे तर या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचा आनंद जरूर घ्या. यानंतरचा जो आपला पुढचा जो स्पॉट आहे तो म्हणजे दांडी बीचवरील होणारा माशांचा लिलाव. हे अत्यंत मजेशीर आणि बघण्यासारखी गोष्ट असते आणि असे अनुभव आपण आयुष्यात घ्यायचे असतात. जो दांडी समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर आहोत आणि इथे मागेच आपल्या जो माशांचा लिलाव चालू आहे आणि आता आपण बघूया जसं IPLच्या प्लेयर लोकांचा लिलाव चालू असतो तसं वास घेतो काय तर मालवण येथील दांडी बीचवर रोज सकाळी 7 वाजता आणि दुपारी 4 नंतर हा माशांचा ऑक्शन भरला जातो. येथील जवळच्याच बंदरात जे मासे आले जातात ते या ठिकाणी लिलावासाठी म्हणजेच माशांचे होलसेल भावात खरेदी विक्री केली जाते. तर अशा प्रकारे हा माशांचा जो लिलाव आहे तो आपण जर मालवणला जात आहे तर आपण नक्की बघावा. मालवण सिंधुदुर्गमधील पुढचे जे ठिकाण आहे ते म्हणजे राजकोट किल्ला. जमिनीवरून होणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्यगड, राजकोट, सर्जकोट हे किल्ले बांधले गेले. मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेस खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. याच मोकळ्या जागेवर राजकोट किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. राजकोट किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती पण अलीकडच्या काळात त्याचे पुनर्वसन करून भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या किल्ल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. पुढचं जे मालवणमधील महत्त्वाचं ठिकाण आहे ते चिवला बीच आणि त्सुनामी बेट. या बेटांवरील आढळणारी जी वाळू आहे ते चुंबकीय असल्याचं म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की ज्या लोकांना संधिवात आहे त्या लोकांनी ह्या वाळूने मॉलिश केले असता त्यांना संधिवातापासून आराम मिळतो. आणि या दोन्ही बीचच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील केल्या जातात. याशिवाय येथे जे बोट सफारी आहे तेथे आपल्याला डॉल्फिन पाहण्याची देखील मजा अनुभवता येते. तर मालवणमधील पुढचे जे ठिकाण आहे ते म्हणजे पद्मगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट, सर्जकोट या किल्ल्यांची साखळी तयार केली. त्यांपैकी पद्मगड हा समुद्रात असलेला आणि सिंधुदुर्ग आणि मालवण या समुद्र किनाऱ्यांमध्ये उभा असलेला किल्ला आहे.
या गडावर विशेष काही असं नाही, एक कोरडी विहीर आणि वेताळाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याशिवाय पद्मगडाभोवतालचा खडक विशेषतः फोडून तेथे नवीन जहाजे बांधण्यासाठी आणि जुने जहाजे दुरुस्त करण्यासाठी गोदी उभारण्यात आली होती. मालवणमधील पुढचं जे प्रसिद्ध आणि सर्वांचं आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे जय गणेश मंदिर. हे मंदिर प्रसिद्ध ज्योतिषकार आणि कालनिर्णय पंचांगाचे निर्माता श्री जयंतराव साळगावकर यांनी बांधले आहे. तर अतिशय सुंदर आणि शांत वातावरणात असणारे हे मंदिर गणपती बाप्पांना समर्पित आहे. दरवर्षी गणेश जयंतीला या ठिकाणी 5 दिवसांचा वार्षिक महोत्सव साजरा केला जातो. तर पुढचं जे ठिकाण आहे ते म्हणजे रॉक गार्डन. मालवणमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं ठिकाण आहे. खडकावर आदळणाऱ्या लाटांचे दृश्य प्रत्यक्षात अनुभवायचे असेल तर रॉक गार्डनला भेट द्या. चिवला बीचलाच लागून असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे आणि हे मालवण बस स्थानकापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर मालवणमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे ते म्हणजे तारकर्ली समुद्रकिनारा. येथील निळाशार समुद्रकिनारा, या समुद्रामध्ये चालणाऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि बरंच काही हे महाराष्ट्रभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. तर तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर ज्या चालणाऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या महाराष्ट्रभरात अत्यंत फेमस आहेत, म्हणून महाराष्ट्रभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. यामध्ये पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड, डीप सी स्कुबा डायव्हिंग अशा अनेक प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या ठिकाणी केल्या जातात. तर तुम्हालाही जर मालवणला यायचे तर तुम्ही तारकर्ली समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या आणि येथील स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटींचा अनुभव घ्या. तर अशा प्रकारे हे सर्व आहेत मालवण सिंधुदुर्गमधील प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळे. जर तुम्ही कोकणातील मालवण सिंधुदुर्ग या प्रदेशाला भेट देत आहे तर हे जे लिस्टेड स्पॉट आहेत त्यांना नक्की भेट द्या. तर या ठिकाणांबद्दल आपण आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये आणखी व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा. ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.